नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत करतो. मागील आठवड्यामध्ये मला जळगाव तालुक्यातील एक आमचा विद्यार्थी आहे. त्याचं नाव मला आता आठवत नाही. जवळपास 2 आठवडे झाले. त्यांनी कमेंट केली होती, की अ, "सर आम्हाला नोट्स पण हवे आहेत आणि असे जे प्रश्नपत्रिकांवरचे व्हिडिओज तुम्ही अ, बनवत जा, तयार करत जा." त्यामुळे आपण ही सुरुवात केलेली आहे. बऱ्याच मुलांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेली आहे किंवा फोन फोन बी केलेला आहे, की "सर डिस्क्रिप्शन बॉक्स कुठं असतो ते माहिती नाही." तर त्यासाठी मी मुद्दामून हे YouTube चालू केलेलं बघा. त्यामध्ये मी माझं जनरल इकॉनॉमिक्स या नावाचं YouTube चॅनल आहे ते चालू केलेलं आहे आणि आता मी हा एक व्हिडिओ चालू करतो. व्हिडिओ मी आता चालू केलेला आहे. आता याच्यामध्ये बघा हा व्हिडिओ चालू झालेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा माझा जो कर्सर आहे, तो कर्सर या ठिकाणी ह्याचं बाण दिसतोय आपल्याला एक. बाणाच्या ठिकाणी तुम्ही इथं टच करायचं मोबाईलला. त्या ठिकाणी टच केलं मी मोबाईलला. तर बघा आता या ठिकाणी इथं डिस्क्रिप्शन बॉक्स लिहिलेलं आहे खाली त्याच्या. मॉडर्न बँकिंग सगळं नावाने या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहिलं ते बघा आणि सोबतच ना इथे एक तुम्हाला लिंक दिलेली आहे. अशीच लिंक आता आपला हा जो व्हिडिओ आहे आजचा, त्या व्हिडिओमध्ये एक नोट्सची लिंक पण असणार आहे. ती लिंक पण त्याच्यामध्ये असणार आहे. तर इथं क्लिक करायचं. ठीक आहे. तर बरेच विद्यार्थ्यांनी सांगितले की सबस्क्राईब कसं करायचं सर ते पण बघून घ्या. तर बघा याच्या ठिकाणी इथं लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब लिहिलेलं आहे. तर तुम्ही क्लिक केलं याला की लगेच तुम्हाला त्या ठिकाणी सबस्क्राईब करता येईल. आता मी माझं चॅनल असल्यामुळे मला ते करता येणार नाही. पण मी तुम्हाला एक दुसरा एक व्हिडिओ दाखवतोय बघा. चालू करतोय. हा व्हिडिओ चालू केला मी. तर बघा हा एक व्हिडिओ चालू केलाय मी. आता याच्यामध्ये इथे यायचं. ॲक्चुअली मी पहिले याला सबस्क्राईब केलेलं आहे त्याच्यामुळे ते लाल अक्षरामध्ये नाही. इथं बाजूला बघा इथं बेल आयकॉन आहे. त्याला मी क्लिक करतोय म्हणजे बोटाने टच करतोय. तर या ठिकाणी जे ऑलमध्ये ऑप्शन आहे, त्या ऑलला मी क्लिक केलं. तर त्या ठिकाणी असं सिम्बॉल आलं, की तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला जे माझे नवीन व्हिडिओज आहेत ते सगळे तुम्हाला दिसतील. तर अशा प्रकारे YouTubeमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स पुन्हा एकदा बघा. खाली यायचं. मी बॅक जातोय. माझ्या चॅनलकडे आलोय. त्यामध्ये मी बँकिंगचा व्हिडिओ चालू करतोय. बघा आणि या ठिकाणी हा जो बाण आहे बघा, माझा एरो ज्या ठिकाणी फिरतोय ना, ते बाण आहे त्या बाणावरती बोटाने क्लिक करायचं. नंतर तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल ना. त्या ठिकाणी नोट्स आणि हा जो फॉर्म आहे म्हणजे हे एक्झामची प्रश्नपत्रिका आपण संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केली ना, तुम्हाला सरावाकरिता कामी येईल. ठीक आहे. ओके. धन्यवाद. त्याचप्रमाणे मित्रांनो आता आमचे डॉक्टर विशाल करपे विसरवाडी सर यांनी अ, बऱ्याचदा प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर आमचे मित्र डॉक्टर प्रशांत बोबडे, त्याचप्रमाणे सिद्धार्थ कॉलेज मुंबईचे भास्कर यादव नेहमी आम्हाला प्रोत्साहन देतात त्याबद्दल. तसेच आमचे बरेच मित्र आहेत बघा, एस के पाटील सर शहादा, भंडारे सर, गाडे सर, डॉक्टर पारधी मारवड कॉलेजचे. त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य डॉक्टर प्रोफेसर अनिल चव्हाण सर, नंतर डॉक्टर मनोज गायकवाड सर, विलास साळुंके सर आणि भरपूर लोकांनी प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद देतो. यापुढेही आपले असेच व्हिडिओ चालू राहतील. तर चला मग सुरू करूया. विज्ञान आहे ते विज्ञान आपण 2 भागामध्ये डिव्हायडेड करतो. एक तर नॅचरल आणि दुसरं सोशल. म्हणजे नैसर्गिक आणि सामाजिक. तर अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. म्हणजे संशोधनाचे आपण 2 भाग करतो. एक तर प्युअर सायन्स असतं ज्यामध्ये की अ, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र जे लाईफ सायन्सेस आहेत, त्यांचा आपण अभ्यास करतो. आणि दुसरं शास्त्र आहे, ते शास्त्र आहे बघा सोशल सामाजिक शास्त्र. या शास्त्रामध्ये आपण जे मानवीय वर्तणूक आहे, त्या मानवीय वर्तणुकींचा आपण त्यामध्ये अभ्यास करतो.
तर अर्थशास्त्र किंवा समाजशास्त्र, इतिहास, भूगोल हे जे काही आपण ह्युमॅनिटीजमध्ये जे काही विषय शिकतो, ते सगळे कोणत्या शाखेमध्ये येतात? तर ते येतात सोशल सायन्समध्ये. तर आपलं अर्थशास्त्र सुद्धा सोशल सायन्सच आहे. तर या विषयाची तयारी करताना काही अ, लेखकांचे जे पुस्तक आहे, त्या पुस्तकांची माहिती आपल्याला असायला हवी. कारण परीक्षेमध्ये या पुस्तकांची वरती सुद्धा अनेक प्रश्न विचारू शकतात. तर त्या पुस्तकांची जी यादी आहे ती आपण थोडक्यात बघूया बघा. मेथड्स इन सोशल रिसर्च या नावाचं जे पुस्तक आहे ते गुड आणि हॅट यांनी लिहिलेलं आहे. G-O-O-T गुड आणि हॅट HATT आणि काही-काही ठिकाणी असं पण दिलेलं आहे HALT. म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये गुड आणि हॅट असं म्हटलेलं आहे. दोघांनी मिळून जे पुस्तक लिहिलेलं आहे बघा ते आहे मेथड्स इन सोशल रिसर्च हे पुस्तक आहे. अधिक एक पुस्तक बघा रेडमंड आणि मोरी हे 2 नाव आपल्याला एक महत्त्वाची आहे बघा. अधिक एक पुस्तक आहे बघा रोमान्स द रोमान्स ऑफ रिसर्च द रोमान्स ROMANCE ऑफ रिसर्च RESEARCH द रोमान्स ऑफ रिसर्च हे पुस्तक रेडमन आणि मोरी यांनी लिहिलेलं आहे बघा. हे 2 नाव अतिशय जसं आपण गुड आणि हॅट बघितलं ना त्याच प्रकारे रेडमन आणि मोरी यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. ते काय ते पुस्तकाचं नाव कोणतं आहे? द रोमान्स ऑफ रिसर्च. ठीक आहे. आणि एक पुस्तक आहे बघा संशोधनामध्ये ते अतिशय महत्त्वाचं आहे. ते कार्ल कार्ल पियर्सन यांचं आहे. कार्ल KARL कार्ल आणि पियर्सन म्हणजेच PEARSON कार्ल पियर्सन यांनी एक पुस्तक लिहिलं आहे बघा द ग्रामर ऑफ सायन्स. हे सुद्धा खूप नावाजलेलं पुस्तक आहे. म्हणजे आपलं जे काही हा संशोधनाचा विषय आहे, त्या पुस्तकांचा स्रोत आपण वापरलेला आहे या ठिकाणी. तर पुन्हा एकदा बघा द रोमान्स ऑफ रिसर्च हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? ते लिहिलेलं आहे रेडमन आणि मोरी यांनी. आणि त्याचप्रकारे द ग्रामर ऑफ सायन्स हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? ते लिहिलेलं आहे कार्ल पियर्सन. कार्ल पियर्सनचे सूत्र आपण पुढे बघू सेकंड सेमिस्टरला असेल किंवा नेक्स्ट इयरला येईल ते. किंवा तुम्ही ज्यावेळेस एम-एला जाल त्यावेळेस ते कार्ल पियर्सनच्या फॉर्म्युले पण आहेत बघा. जसं की F टेस्ट आहे, Z टेस्ट आहे. अशा त्याच्यामध्येच तो एक फॉर्म्युला त्यांनी वापरलेला आपण अभ्यासतो. त्यामुळे या पुस्तकाचं पण खूप महत्त्व आपल्या संशोधन या विषयामध्ये आहे. तर चांगलं संशोधन म्हणजे काय असतं बघा? जे गुड रिसर्च आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? तर गुड रिसर्च जे असतं ते नेहमी लॉजिकल असतं बघा. त्याच्यामध्ये लॉजिक वापरलेलं असतं आपलं. जे चांगलं संशोधन ज्याला म्हणतो आपण किंवा आदर्श संशोधन जे म्हणतो ते लॉजिकली असतं. त्याचप्रकारे जे गुड रिसर्च आहे हा कसा असतो? सिस्टमॅटिक असतो, व्यवस्थित असतो. म्हणजे चांगलं संशोधन हे सिस्टमॅटिक सुद्धा असू शकतं किंवा त्याला म्हणतो आपण लॉजिकली असू शकतं. कारण प्रत्येक ठिकाणी संशोधन करताना संशोधक जो आहे तो आपलं जे बुद्धिप्रामाण्य आहे ते बुद्धिप्रामाण्य वापरतो आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर जो संशोधन विषय आहे त्याच्या खोलात जाऊन मग अशा प्रकारे काहीतरी नाविन्यपूर्ण शोधून काढतो. ठीक आहे. रेडमन आणि मोरी यांनी एक व्याख्या केलेली आहे बघा, की संशोधन म्हणजे काय? संशोधन कशाला म्हणायचं? तर ते असे म्हणतात, की संशोधन म्हणजे नवीन ज्ञान संपादनासाठी केलेला पद्धतशीर प्रयत्न म्हणजे संशोधन. म्हणजे जे काही आपल्याला नवीन ज्ञान पाहिजे आहे, ते नवीन ज्ञान जर पाहिजे असेल, तर त्यासाठी आपल्याला एक पद्धतशीर सिस्टमॅटिक अभ्यास केला पाहिजे. सिस्टमॅटिक अभ्यास केला तरच आपण तो जो संशोधन आहे ते व्यवस्थित करू शकतो. त्याला त्यांनी सिस्टमॅटिक ट्रायिंग असं म्हटलेलं आहे किंवा सिस्टमॅटिक प्रयत्न किंवा अ, त्यांनी अशी व्याख्या केली आहे बघा, रिसर्च इज अॅन ऑर्गनाइज्ड अँड सिस्टमॅटिक इन्क्वायरी. रिसर्च इज अॅन ऑर्गनाइज्ड अँड सिस्टमॅटिक इन्क्वायरी आहे त्यांच्या डेफिनेशनमध्ये. एमोरीने विशेषतः किंवा रेडम अँड मोरी यांनी ही व्याख्या केलेली आहे. चला तर आपण आपल्या विषयाकडे वळूयात. तर बघा नैसर्गिक शास्त्रामध्ये केल्या जाणाऱ्या संशोधनास म्हणतात. पण 4 ऑप्शन दिलेले आहेत. तुलनात्मक संशोधन, प्रायोगिक संशोधन, मूल्यांकनात्मक संशोधन आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व. तर नैसर्गिक शास्त्रामध्ये केल्या जाणाऱ्या संशोधनास प्रायोगिक संशोधन असं म्हटलं जातं. तर प्रायोगिक संशोधन म्हणजे काय?
प्रयोग करणे. प्रायोगिकचा अर्थ काय होतो? प्रयोग करायचे. कोणते कोणते प्रयोग करायचे? जसं आपण बघा अ, अ, कसं म्हणू आपण त्याला की अ, अ, रसायनशास्त्र आहे बघा, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र आहे, अ, वैद्यकशास्त्र आहे. या शास्त्रामध्ये आपण काय करतो? प्रयोगशाळेमध्ये नवीन-नवीन प्रयोग करतो. बरोबर ना? तशा प्रकारचे प्रयोग करणे, त्याला प्रायोगिक संशोधन म्हटलेलं आहे. म्हणजे नैसर्गिक शास्त्रामध्ये ॲक्चुअली काय होतं? नैसर्गिक शास्त्र म्हणजे कोणतं शास्त्र की ज्यामध्ये भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, भूगर्भशास्त्र नाही का? ते अशा प्रकारचं सायंटिफिकली त्यामध्ये अभ्यास होतो ना, तो असतो नॅचरल सायन्स. आपलं आपलं नॅचरल सायन्स नाही, आपलं कोणतं आहे? सोशल सायन्स आहे. आपलं सामाजिक शास्त्र हा विषय आहे. तर जे काही नैसर्गिक शास्त्र आहे त्यामध्ये केवळ लॅबोरेटरी वर्क होतं ना, प्रायोगिक. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये आपण ते चेक करतो. जसं की बघा एखादा अणूचा शोध लावलेला असेल किंवा रेणू कसा शोधून काढायचा ते नाही का? असे जे काही सिद्धांत मांडलेले आहेत ते सगळे सिद्धांत हे लॅबोरेटरीमध्ये मांडलेले असतात. जसं की बघा न्यूटनने मांडलेला सिद्धांत आहे. असे अनेक आपण पाहू शकतो. डार्विनचा सिद्धांत. डार्विनचा नाही, पण न्यूटनचा सिद्धांत जो आहे तो अशा प्रकारचे म्हणून लक्षात ठेवा, की नैसर्गिक शास्त्रामध्ये जे संशोधन होतं ते कसं होतं? लॅबोरेटरी बेस म्हणजे त्याला प्रायोगिक म्हणतो आपण. किंवा एक्सपेरिमेंटल बेस असं संशोधन ते होत असतं. ठीक आहे. दुसरं ऑप्शन पहिलं ऑप्शन दिलेलं आहे बघा तुलनात्मक संशोधन. तुलनात्मक संशोधन म्हणजेच काय, की तुलना करायची. आता आपण आपल्या सामाजिक शास्त्राकडे वळूयात. तर सामाजिक शास्त्रामध्ये तुलनात्मक जे संशोधन ते कसं असतं बघा, की समजा आता उदाहरणार्थ एखादा उद्योग आहे. हां. या उद्योगामध्ये कामगार लोकं आहेत आणि मालक आहेत. या दोघांचे संबंध कसे आहेत? म्हणजे त्यांचे संघर्षमय वातावरण जर निर्माण झालं त्याच्यामागची कोणती कारणे आहेत? त्यांची तुलना करतो आपण. बरोबर ना? म्हणजे अशा प्रकारची तुलनात्मक संशोधनामध्ये आपण काय करत असतो, की तुलना करतो. 2 बाबींची, 2 घटकांची, 2 घटनांची. ठीक आहे? तर हे सगळी तुलना करणे म्हणजेच काय? ते आहे तुलनात्मक संशोधन. नंतर तिसरं ऑप्शन आपलं आहे मूल्यांकनात्मक संशोधन हे आहे. मूल्यांकन करणं म्हणजेच काय बघा आता भारताचं उदाहरण घेऊ आपण. भारतामध्ये बघा काही जे राज्य आहेत ते अतिशय गरीब आहेत, काही राज्य अतिशय श्रीमंत आहेत. तर अशा वेळेस आपण काय करू, की दोघांची तुलना करून त्यावरून मग मूल्यांकन करू, की खरोखर एखादं जे राज्य आहे ते कसं मागासलेलं आहे किंवा एखादं राज्य आहे ते कसं विकसित झालेलं आहे. त्यांच्यामध्ये काय कोणते मुद्दे समानार्थी आहेत किंवा कोणत्या मुद्द्यांवरती आपण जास्त भर दिला पाहिजे, आहे की नाही? अशा प्रकारचं जे आहे ते मूल्यांकनातून त्याला आपण इव्हॉल्युशन रिसर्च असं म्हणतो आपण. इव्हॉल्युशन करायचं, मूल्यांकन करायचं. अशा प्रकारचे शोध बहुतांश गरिबी वगैरे किंवा मग शिक्षण वगैरे या क्षेत्रामध्ये आपण करत असतो, की शिक्षणामध्ये आपण का बरं पिछाडलेलो आहोत, त्यामागची कोणती कारणे आहेत किंवा गरिबी अजूनही का बरं देशामध्ये आहे, त्यामागची कोणती कारणे आहेत, त्याचं मूल्यांकन करायचं आणि त्याप्रकारे मग संशोधन करायचं. हे मूल्यांकनात्मक तर या ठिकाणी आपण नैसर्गिक शास्त्रामध्ये बघितलं आहे, त्यामुळे उत्तर काय राहील? ते राहील प्रायोगिक संशोधन हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे बघा. संशोधनाच्या पुढील प्रकारास मूलभूत संशोधन म्हटलं जातं. मूलभूत बेसिक. तर बेसिक संशोधन जे आहे ते त्याला म्हणतो आपण सैद्धांतिक संशोधन. सैद्धांतिकचा अर्थ काय होतो? जे सैद्धांतिक म्हणजे थेरॉटिकल थिअरीज मांडणे. म्हणजे कसं आहे बघा आता आइन्स्टाईनची थिअरी आहे किंवा आपल्या अर्थशास्त्रामध्ये माल्थसनी मांडलेला लोकसंख्या सिद्धांत आहे किंवा रिकार्डोचा खंड सिद्धांत आहे किंवा केन्सचा रोजगार सिद्धांत आहे. म्हणजे अ, जे मूलभूत संशोधन आहे ते सैद्धांतिक रित्या स्पष्ट केलेलं असतं. त्यामध्ये संकल्पना असतात, गृहीतके असतात. त्यावरती गृहीतकांवरती आधारलेले जे मॉडेल्स आहेत त्याला प्रमेय म्हणतो आपण. मॉडेल्स ते मॉडेल्ससुद्धा त्यामध्ये आधारलेले असतात. तर या सगळ्या बाबींचा अभ्यास हा सैद्धांतिक संशोधनामध्ये होत असतो. ज्यामध्ये थिअरीला खूप महत्त्व असतं. म्हणजे एखादं हायपोथेसिस घ्यायचं आणि त्या हायपोथेसिसच्या आधारावरती आपला सिद्धांत मांडायचा. बघा जसं सेचा बाजार नियम आहे. त्याने काय म्हटलेलं आहे एव्हरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. म्हणजे प्रत्येक वस्तूचा पुरवठा हा आपली मागणी स्वतः निर्माण करतो. अशा प्रकारे त्यानं जे ब्रीद वापरलेलं आहे, ते वाक्य वापरलेलं आहे. ते वाक्य म्हणजेच काय एक प्रकारची थिअरी आहे. त्याला आपण मूलभूत संशोधन असं म्हणतोय. ठीक आहे. याचं उत्तर काय राहील मग? मूलभूत संशोधन. सैद्धांतिक संशोधन राहील. पुढील प्रश्न आहे बघा.
अर्थशास्त्रीय अर्थशास्त्रीय संशोधन मुख्यतः संबंधित आहे समाजाशी, निसर्गाशी, आणि ब दोन्ही. या ठिकाणी पाहिजे म्हणजे किंवा जे आपण मराठीमध्ये वापरतो. या ठिकाणी लिहू आपण. आणि ब दोन्हीही आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी नाही. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, की म्हणजे संशोधनाचे आपण 2 भाग करतो, 2 शाखा करतो. एक एक नैसर्गिक शास्त्र, नॅचरल सायन्स आणि दुसरं आहे सोशल सायन्स. सामाजिक शास्त्र आणि नैसर्गिक शास्त्र. तर अर्थशास्त्र हे कशाशी संबंधित आहे? ते आहे सामाजिक शास्त्राशी. आणि जेवढेही सामाजिक शास्त्र आहे ते सगळे ते कोणाशी संबंधित आहे? ते आहे समाजाशी. निसर्गाशी संबंधित कोणतं शास्त्र आहे? ते आहे नैसर्गिक शास्त्र. जसं की आपण फिजिक्स, बायोलॉजी किंवा बॉटनी वगैरे म्हणतो. नंतर केमिस्ट्री वगैरे किंवा मायक्रोबायोलॉजी त्याच्यामध्ये अनेक प्रकार सायन्समध्ये आहेत ते पण आपला विषय नाही. तर आपला विषय आहे अर्थशास्त्रीय संशोधन मुख्यतः संबंधित आहे समाजाशी. मग याचं ऑप्शन कोणतं बरोबर राहील? जर या ठिकाणी नैसर्गिक शास्त्र असतं तर उत्तर आलं असतं निसर्गाशी. म्हणून या ठिकाणी आपलं अर्थशास्त्रीय असल्यामुळे हे समाजाशी संबंधित आहे. हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे बघा, ऐतिहासिक संशोधन म्हणजे काय? तर ऐतिहासिकचा अर्थ काय होतो? इतिहास. आता इतिहासामध्ये काय असतं नेहमी? भूतकालीन घटना, भूतकाळामध्ये घडलेल्या घटना. आता आपण 3 काळ घेतले. भूतकाळ घेतला, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. तर वर्तमान काळ इतिहास नसतो, भविष्यकाळामध्ये पण इतिहास नसतो. तर इतिहासामध्ये काय असतं? तर इतिहासामध्ये ज्या काही जुन्या कहाण्या, जुन्या घटना होऊन गेलेल्या आहेत, त्या घटनांचं वर्णन, त्या घटनांचा सगळा लेखाजोखा हा इतिहासामध्ये असतो. म्हणून उत्तर काय असेल याच्यामध्ये? भूतकालीन घटनांचा शोध घेणे. म्हणजे पहिलं ऑप्शन जे आहे, ते पहिलं ऑप्शन या ठिकाणी असेल. ते आहे ऐतिहासिक संशोधन म्हणजेच काय? तर भूतकालीन घटनांचा शोध घेणे हे उत्तर त्यामध्ये असेल. नंतर आहे आकड्यांच्या मदतीने जे संशोधन केले जाते त्यास म्हणतात आकडे. आकडे म्हणजे 1, 2, 3, 4, 5 अशी आकडेवारी. त्याला म्हणतो आपण संख्यात्मक संशोधन. संख्या म्हणजेच आकडे. आकड्यांचा अर्थ काय होतो? संख्या. नाही का? संख्यात्मक संशोधन जे आहे ते आहे आकड्यांच्या मदतीने केलेलं संशोधन, ते संख्यात्मक संशोधन. मग गुणात्मक संशोधनमध्ये काय असेल? गुणात्मक संशोधनामध्ये आकड्यांना विशेष महत्त्व नसेल. जसं बघा आपला समवृत्ती वक्र सिद्धांत आहे. त्याला आपण तटस्थता वक्र सिद्धांत म्हणतो. इंडिफरन्स कर्व. हा जो इंडिफरन्स कर्व आहे, हा आपण कशाच्या आधारावरती मांडलेला आहे? तो गुणात्मक तथ्यांच्या आधारावर मांडलेला आहे. 2 समूहांमध्ये काय पसंती कशी असू शकते उपभोक्त्यांची, त्या संबंधात तो मांडलेला आहे. म्हणजेच काय, की आकड्यांच्या संबंधात न वापरता त्या ठिकाणी काहीतरी तुलना करायची 2 गटांमध्ये, 2 समूहामध्ये, 2 घटनांमध्ये. अशा प्रकारचे गुणात्मक संशोधन आपण करतो. प्रायोगिक संशोधन काय असतं? मग अशीच बोललो आपण. प्रायोगिक म्हणजे एखाद्या लॅबोरेटरीमध्येच ज्या प्रकारचं किंवा एखाद्या क्लासरूममध्ये जे काही वर्क असेल, ते वर्क म्हणजे एका ठिकाणी केलेलं वर्क आणि त्याच्यामध्ये विविध हायपोथेसिस लावून ते तथ्य मांडून सगळं ते केलेलं असेल ते प्रायोगिक. ठीक आहे. तर नंतर मूल्यात्मक संशोधन काय असेल? आपण नंतर बघूच मूल्यात्मक संशोधन म्हणजे काय. त्याला मगाशी मी म्हटलं की इव्हॉल्युटरी रिसर्च आहे. म्हणजे मूल्यांकन करायचं 2 बाबींमध्ये काहीतरी तपासायचं, नाही का? म्हणजे समजा आता उदाहरणार्थ नोकरीच्या बाबतीत बघू आपण की काही लोकांना काही लोक जे आहेत ते नोकरीमध्ये अग्रेसर असतात, काही लोक पिछाडलेले असतात. त्याच्या बाबतीत कोणती कारण आहे? मूल्यांकन करायचं. अशा प्रकारे मूल्यात्मक संशोधन आहे. मूल्यांकनात्मक सुद्धा त्याला म्हणू शकतो आपण किंवा मूल्यात्मक संशोधन. तर याचं उत्तर काय राहील? संख्यात्मक संशोधन राहील. कारण की आकडेवारी कशामध्ये येईल? संख्येमध्ये. पुढील प्रश्न आहे बघा. एकाच अभ्यास विषयाचे दीर्घकालीन केलेल्या संशोधनास म्हणतात. आता हे जे आहे संशोधनाचे जे प्रकार सांगितलेले आहेत त्या प्रकारांमधून आपण घेतलेलं आहे बघा. त्याचं जे ऑप्शन आहे ते काय राहील? रेखावृत्तीय संशोधन. म्हणजे हे जे आहे ना, हे जे प्रकार आहेत बघा संशोधनाचे, त्या संशोधनाच्या प्रकारामध्ये सगळं सांगितलेलं आहे. तर रेखावृत्तीय संशोधन म्हणजेच काय बघा? तर एकाच अभ्यास विषयाचे दीर्घकाळापर्यंत केलेलं संशोधन किंवा एकच विषय आहे आणि याच एका विषयामध्ये आपण व्यापक स्वरूपामध्ये त्या विषयाचं संशोधन करतो. ते असतं रेखावृत्तीय. किंवा असं पण म्हटलेलं आहे बघा, की एखादा विशिष्ट भाग आहे,
त्या भागामध्ये समजा अ, एखाद्या विशिष्ट लोकांचं जे राहणीमान आहे, ते राहणीमान निम्न दर्जाचं काय आहे? निम्न दर्जा म्हणजेच काय? की त्या हीन दर्जा, कमी दर्जाचं काय आहे? त्याविषयी आपण एक विशिष्ट अभ्यास केला असेल, तर ते संशोधन आहे रेखावृत्तीय संशोधन. तर याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की एकाच अभ्यास विषयाचे दीर्घकालीन अभ्यास म्हणजेच ते संशोधन कोणतं असेल? ते आहे रेखावृत्तीय संशोधन. ठीक आहे? म्हणजे एकच विषय घ्यायचा आणि त्याचा दीर्घकालीन काय प्रभाव पडलेला आहे, त्या प्रभावाविषयी आपण माहिती मिळवायची. ते संशोधन आहे रेखावृत्तीय संशोधन. नंतर बघा, समस्यांची कारणे शोधणे व त्यावर उपाय सुचविणे हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? समस्यांची कारणे शोधणे आणि त्यावर उपाय शोधणे. तर याला आपण म्हणतोय उपयोजित संशोधन. उपयोजित संशोधनाचा अर्थ काय होतोय? तर उपयोजित संशोधन म्हणजे असं प्रकारचं संशोधन, की यामध्ये अ, एखादा मूलभूत सिद्धांत मांडण्यापेक्षा आपण काय करतो, एखादी समस्या आहे, त्या समस्येची उकल करतो आपण. म्हणजे सिद्धांत वगैरे मांडण्याच्या भानगडीत पडत नाही आपण. तर काय करतो, एक समस्या आहे, ती समस्या कशी आहे, त्या समस्येच्या भोवती सगळं आपण अभ्यास करतो आणि मग तो समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. ती असते अप्लाइड रिसर्च किंवा उपयोजित. अप्लाइड म्हणजे एक प्रकारे प्रॅक्टिकली पण आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे बघा, आता समजा आपलं अर्थशास्त्र आहे. या अर्थशास्त्रामध्ये समजा आपण मायक्रो इकॉनॉमिक्स आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. त्यामध्ये आपण काय केलं, की मागणीचा सिद्धांत मांडलाय आणि हा मागणीचा सिद्धांत आपण जर गणिती रूपामध्ये म्हणजे अप्लाइड केला समाजाशी, तर गणिती रूपामध्ये जर मांडला आपण, तर ते एक प्रकारचं अप्लाइड इकॉनॉमिक्स होईल. आहे की नाही? म्हणजे अशा प्रकारे ह्या संशोधनामध्ये काय होतं, की जे आपण सिद्धांत मांडण्याला काही महत्त्व देत नाही, तर ते ते लागू कसं होईल, ते कसं क्रियान्वित कसं होईल समाजामध्ये, ते करण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा ती समस्या सोडविण्याचा प्रयत्न या संशोधनामध्ये केला जातो. म्हणून या ठिकाणी समस्यांची कारणे शोधणे व त्यावर उपाय सुचविणे हे उपयोजित संशोधनाशी संबंधित आहे. आता बघा, असं कोणी म्हटलेलं आहे, याच्यामध्ये मगाशीच बोललो आपण, की संशोधन म्हणजे नवीन ज्ञान संपादनासाठी केलेला पद्धतशीर प्रयत्न होय, असे कोणी म्हटले? तर याच्यामध्ये रेडमंड असं नाही पाहिजे, न पाहिजे या ठिकाणी. रेडमंड आणि मोरे यांनी रेडमंड आणि मोरेचा मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला, त्यांचं पुस्तकाचं नाव सांगितलं बघा. तर त्या पुस्तकामध्ये हे सगळं मांडलेलंच आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, की संशोधन त्यांनी व्याख्या केलेली आहे बघा ॲक्चुअली. त्यांची व्याख्या आहे. संशोधन म्हणजे नवीन ज्ञान संपादनासाठी केलेला पद्धतशीर प्रयत्न होय. त्याला आपण संशोधन असं म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे? रेडमंड आणि मोरी यांनी असं म्हटलेलं आहे. हे पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर राहील. नंतर बघा, अर्थशास्त्रीय संशोधनाचे पुढीलपैकी महत्त्व आहे. अर्थशास्त्रीय संशोधन का आवश्यक आहे? पहिलं ऑप्शन आहे अज्ञानाचा त्याग करण्यासाठी, दुसरं आहे समाज कल्याण करण्यासाठी, तिसरं आहे सामाजिक प्रगती करण्यासाठी, चौथं आहे वरीलपैकी सर्व. तर अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये या तीनही गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे अज्ञानाचा त्याग सुद्धा आपण त्यातून करतो, की नवीन-नवीन ज्या थिअरीज आपण मांडतो, नवीन-नवीन जी प्रमेय आपण अर्थशास्त्रामध्ये मांडतो, त्यांचा उद्देश काय असतो, की जे अज्ञान आहे समाजामध्ये, सामाजिक पातळीवरती जे अज्ञान आहे, त्या पातळीवर अज्ञानाचा आपण नाश करण्यासाठीच किंवा अज्ञानाचा त्याग करण्यासाठीच आपण ह्या संकल्पना मांडत असतो. नंतर आहे समाज कल्याण. अ, अर्थशास्त्रीय संशोधनाचा मुख्य हेतू आत्ताच्या काळामध्ये बघा, एक वेलफेअर इकॉनॉमिक्स या नावाची शाखा निर्माण झालेली आहे. जसं आपण बघतोय ना, मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स या 2 शाखा झाल्या. त्याच्यानंतर मग अनेक शाखा विकसित झाल्या बघा. जसं की इंटरनॅशनल आहे, पब्लिक फायनान्स आहे, मॉनिटरी इकॉनॉमिक्स आहे, बिझनेस सायकल्स आहे. अ, भरपूर शाखा अशा निर्माण झाल्या. त्यामध्ये अधिक एक अलीकडच्या काळामध्ये उदयाला आलेली शाखा बघा, ती आहे वेलफेअर इकॉनॉमिक्स. त्याला आपण काय म्हणतो? अ, समाज कल्याणाचे अर्थशास्त्र. या शाखेमध्ये सुद्धा आपण असा विचार करतो, की समाजाचं कल्याण कसं होईल? त्यामध्ये मार्शलनं खूप मोठं योगदान दिलेलं आहे. नंतर अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर ज्यांना आपले भारतीय जे नोबेल पारितोषिक प्राप्त अमर्त्य सेन यांचं खूप मोठं योगदान आहे या विषयामध्ये. त्यांना त्याच विषयामध्ये नोबेल मिळालं बघा. अलीकडच्या काळामध्ये हा विषय खूप मोठा महत्त्वाचा आहे. कोणता विषय? वेलफेअर इकॉनॉमिक्स. तर समाज कल्याण हे सुद्धा अर्थशास्त्रीय संशोधनाचं अलीकडच्या काळामध्ये उद्दिष्ट आहे. हां, आपण जर ॲडम स्मिथच्या काळात विचार केला,
1776च्या काळामध्ये जर आपण म्हणजे 17व्या-18व्या शतकाच्या मध्यात जर विचार केला, त्यामध्ये मग त्यांनी असं म्हटलं होतं, की अर्थशास्त्राला काही समाजाचं घेणं-देणं नाहीच. म्हणजे दारू पिणे वाईट आहे की चांगले आहे याच्याशी काही याच्याशी काही अर्थशास्त्राला घेणं-देणं नाही, अशा प्रकारचं त्यांनी मत मांडलं होतं. परंतु ते आताच्या घडीला ते योग्य नाही. कारण की आता आपण वेलफेअर इकॉनॉमिक्समध्ये दारू पिणे हे समाज विघातक आहे, समाजाला घातक आहे असं आपण सिद्ध करू शकतो. ठीक आहे. नंतर आहे बघा सामाजिक प्रगती. सामाजिक प्रगती सुद्धा सुद्धा अर्थशास्त्रीय संशोधनाचं एक महत्त्वाचं आहे. म्हणून तीनही ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहे. तर आपलं उत्तर काय असेल? तर वरीलपैकी सर्व हे उत्तर आपलं या ठिकाणी राहील. नंतर बघा परीक्षण केल्या जाणाऱ्या विचारांना गृहीतके असे म्हणतात. ही व्याख्या कोणी केली? आता गृहीतकांच्या बाबतीमध्ये जे प्रकरण आहे, मी नोट्स तुम्हाला टाकलेले आहे खाली बघा, लिंक दिलेली आहे. त्यामध्ये आपण सगळं घेतलेलं आहे. हायपोथेसिस ज्याला म्हणतो आपण. तर बोगार्ड हा जो अर्थतज्ञ आहे किंवा सायंटिस्ट आहे, सोशल सायंटिस्ट आहे, सामाजिक तज्ञ आहे. त्या सामाजिक तज्ञानं असं म्हटलेलं आहे, की परीक्षण केल्या जाणाऱ्या विचारांना गृहीतके असे म्हणतात. ही व्याख्या जी आहे ती बोगार्ड यांनी केलेली आहे. तर बोगार्ड, लुनबर्ग, यंग, गुड आणि हॅट हे लोक अतिशय यांचं योगदान जे आहे सामाजिक शास्त्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे ते आपण त्यांच्या व्याख्या घेतलेल्या आहेत. पुढील प्रश्न आहे, संशोधन कार्यात गृहीत कृत्ये दीपस्तंभासारखे काम करतात. हे विधान सत्य आहे, असत्य आहे, अंशतः असत्य आहे, वरीलपैकी सर्व व वरीलपैकी नाही, चौथा ऑप्शन. तर संशोधन कार्यामध्ये गृहीत कृत्य जे हायपोथेसिस आहे ते हायपोथेसिस दीपस्तंभासारखे काम करतात. दीपस्तंभ म्हणजे काय? दीपस्तंभ म्हणजे जसं बघा समुद्रामध्ये जहाजांना मार्गदर्शन करणारा एक दीपस्तंभ असतो. एक मोठा दीपगृह असतं. ते दीपगृहाचं काम कोणतं आहे? की जे समुद्रामध्ये भरकटलेले जहाजं असतील, की ज्या जहाजांना दिशा माहिती नाही, तर अशा जहाजांना दिशा देण्याचं काम तो दीपगृह करतो. त्याला आपण दीपस्तंभ म्हणतो. अशाच प्रकारचं काम हे अर्थशास्त्रामध्ये किंवा सामाजिक शास्त्रांमध्ये हे गृहीत कृत्य करतात. म्हणजे गृहीत कृत्यामध्ये काय होतं, की जे आपण संशोधन करणार आहोत, त्या संशोधनाला एक सरळ दिशा देण्याचं काम. म्हणजे संशोधक हा भरकटला नाही पाहिजे. म्हणजे कधी-कधी काय होतं, तर आपण हायपोथेसिसच घेतली नाही. तर आपल्याला संशोधन करायचं आहे. उदाहरणार्थ समजा आपल्याला महिलांचं सबलीकरण या विषयावरती अ, किंवा एका अनुसूचित जमातीच्या आर्थिक मागासलेपणाचे कारण शोधणे हा आपला विषय आहे. ठीक आहे. म्हणजे अनुसूचित जमातीचे जे लोक आहेत त्यांचं मागासलेपण काय आहे त्याची कारणं शोधायची. हा आपला विषय घेतला आपण संशोधनाचा. आणि जर त्याला आपण गृहीतच घेतली नाही, गृहीतकृत्यच घेतलेलं नाही, हायपोथेसिसच घेतली नाही, तर मग आपण भरकटून जाऊ आपल्या विषयापासून. म्हणून आपण आपल्या विषयामध्ये भरकटू नये म्हणून ही गृहीतके घेतली जातात. गृहीतके घेण्यामागचा उद्देश काय असतो? तर आपण जे संशोधन कार्य करणार आहोत, त्याला एक विशिष्ट दिशा दिसली पाहिजे. बरं का? तर अशा प्रकारे ही गृहीतकृत्ये का असतात? तर आपल्याला एक दिशा देण्यासाठी असतात. म्हणून हे जे विधान आहे ते कसं आहे? सत्य आहे. म्हणजे ऑप्शन कोणता आपल्याला बरोबर? तर पहिलं ऑप्शन जे आहे ते या ठिकाणी बरोबर राहील. नंतरचं बघा, गृहीत कृत्यांच्या उपयोगामुळे गृहीत कृत्यांचे टायपिंग करताना थोडंसं लिहू आपण. गृहीत कृत्यांच्या गृहीत कृत्यांच्या उपयोगामुळे एक ऑप्शन आहे बघा, संशोधन कार्य सुकर होते. काय आहे? वेळ, श्रम आणि पैसा यांची बचत होते. तिसरं आहे तथ्य संकलन सोपे जाते आणि चौथं आहे वरीलपैकी सर्व. तर गृहीत कृत्यांच्या उपयोगामुळे संशोधन कार्य सुकर होते. हो, संशोधन कार्य आपलं सुकर म्हणजेच काय, की एक लवकर होऊ शकतं किंवा एक चांगला दिशा त्याला मिळते. नंतर आहे वेळ, श्रम आणि पैसा यांची बचत होते. हे पण बरोबर आहे. जो आपला वेळ लागतो संशोधन कार्य करण्यामध्ये किंवा श्रम लागतात किंवा पैसा लागतो. या 3 गोष्टी संशोधनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे बघा. संशोधन तुम्ही कोणतेही करा, सामाजिक असू द्या, नैसर्गिक असू द्या, 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तो म्हणजे वेळ वाचला पाहिजे, श्रम कमी लागले पाहिजेत आणि पैशाची बचत झाली पाहिजे. हे 3ही गोष्टी ह्या गृहीत कृत्य जर वापरली आपण घेतली, तर त्यामुळे या 3ही गोष्टींचा फायदा आपल्याला होतो. नंतर आहे तथ्य संकलन सोपे जाते. तथ्य म्हणजेच काय? जो डेटा आहे, जी माहिती आहे, जी सामग्री आहे, ती सामग्री गोळा करण्यामध्ये सुद्धा आपल्याला सोपं जातं. म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तर हे सगळं गृहीत कृत्यांच्या उपयोगामुळे होतं. म्हणून
या ठिकाणी जे ऑप्शन आहे ते वरीलपैकी सर्व असं ऑप्शन राहील. नंतर संशोधन आराखड्यामध्ये खालील प्रकार आहेत. तर संशोधन आराखड्याचे भरपूर प्रकार आहेत बघा. त्याच्यामध्ये वर्णनात्मक आराखडा आहे, शोधात्मक आराखडा आहे, निदानात्मक आराखडा आहे, असे अनेक प्रकार दिलेले आहेत. ते सगळे प्रकार हे संशोधन आराखड्यामध्ये येतात. म्हणून वरीलपैकी सर्व हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. एखाद्या समस्येचे वास्तविक ज्ञान करून घेणे, त्याची कारण परंपरा समजून घेणे, अशा प्रकारच्या संशोधनास म्हणतात. आता हे या ठिकाणी काय केलं आपण जे हे प्रकार आहेत ना वर्णनात्मक, शोधात्मक या प्रकारांची आपण त्यांची व्याख्या केलेली आहे. तर इथे आपण हा जो निदानात्मक आराखडा आहे याची व्याख्या केलेली आहे, की ती व्याख्या कशी आहे बघा. एखाद्या समस्येचे वास्तविक ज्ञान करून घेणे, त्याची कारण परंपरा समजून घेणे, अशा प्रकारचं जे संशोधन आहे तो आहे निदानात्मक आराखडा. आता आराखडा म्हणजे काय? ज्याला आपण डिझाइन म्हणतो किंवा रिसर्च डिझाइन म्हणतो. तर आराखडा म्हणजे काय असतो, की जसं बघा आता आपल्याला घर बांधायचं आहे. तर घर बांधताना आपण काय करतो सुरुवातीला डायरेक्ट आपण घराचे पाये खोदत नाही किंवा डायरेक्ट काही खड्डे खोदत नाही. तर काय करतो आपण सुरुवातीला एक विशिष्ट प्रकारची कागदावरती रचना करतो, की इथं दार असेल, इथं बेडरूम असेल, इथं किचन असेल, बाथरूम असेल वगैरे, वगैरे अशा प्रकारची रचना करतो कागदावरती. म्हणजे त्यामुळे काय होतं, की जे आपण घर बांधणार आहोत त्याची आपल्याला पूर्वकल्पना येते. नाही का? म्हणजे पूर्वकल्पनेसाठी आपण एखादा घराचा ज्या प्रकारे सांगाडा किंवा त्याला आपण प्लॅन म्हणतो. हा प्लॅन तयार करतो आपण. तो प्लॅन तयार करताना त्याचा उद्देश काय असतो? उद्देश हाच असतो, की आपल्याला जे आपण पुढचं काम करणार आहोत, जे घर बांधणार आहोत, ते आपल्याला अतिशय सोपं जावं किंवा आपल्याला एक त्याची पूर्वकल्पना यावी. अशाच प्रकारे अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आपण जे संशोधन करतो, त्या संशोधनाचं जे काम आहे, ते काम करण्याकरिता आपल्याला अतिशय सोपं जावं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण जाऊ नये म्हणून एक प्रकारचा आपण आराखडा तयार करतो. तो असतो संशोधन आराखडा. तर या संशोधन आराखड्याचे हे सगळे प्रकार आहेत. तर त्यामध्ये निदानात्मक आराखड्यामध्ये आपण असं म्हटलेलं असतं, की एखाद्या समस्येचं वास्तविक ज्ञान करून घेणे आणि त्याची कारण परंपरा समजून घेणे, अशा प्रकारचा जो आराखडा आहे, त्याला आपण निदानात्मक आराखडा असे म्हणतो. नंतर आहे बघा, संशोधन आराखडा संबंधित खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? म्हणजे संशोधन आराखड्यासंबंधित खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहिलं ऑप्शन आहे, संशोधन करण्यापूर्वी तयार केला जातो. संशोधन आराखडा पूर्वहेतुक असतो. अ आणि ब दोन्ही. तर यामध्ये ऑप्शन कोणतं आहे? अ आणि ब हे दोन्ही ऑप्शन. कारण की संशोधन आराखडा हा संशोधन करण्याच्या पूर्वीच तयार केला जातो. जसं मी म्हटलं, की आपल्याला घर बांधायचं आहे, तर घर बांधण्याच्या पूर्वी आपण काय करतो? एखाद्या इंजिनिअरकडून घराचा प्लॅन तयार करून घेतो. ठीक आहे. अशाच प्रकारे संशोधन करण्यापूर्वी सुद्धा आपण एक आराखडा तो तयार करून घेतो. त्याचप्रकारे संशोधन आराखडा हा पूर्वहेतुक म्हणजे आपला एक पूर्वहेतू असतो, की बाबा आपल्याला कशाप्रकारे संशोधन करायचं आहे, म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये संशोधन करायचं आहे. तर तो एक क्षेत्र आपण लक्षात घेऊन त्याप्रकारे संशोधन करण्यासाठी आपली एक प्लॅनिंग असते. पूर्वीचीच प्लॅनिंग असते. म्हणजेच संशोधन आराखडा हा पूर्वहेतुक असतो. म्हणून या ठिकाणी अ आणि ब हे दोन्ही ऑप्शन म्हणजे तिसरं ऑप्शन जे आहे, ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. नंतर बघा, दवाखान्यात डॉक्टर पेशंटच्या विविध तक्रारी ऐकून त्यांचे वर्गीकरण करून रोग्याची तपासणी करून रोगाचे निदान करतो हे उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे बघा? ते उदाहरण आहे शोधात्मक आराखडा. म्हणजे जे वर्णनात्मक, निदानात्मक किंवा आपण अजून आराखडे आहे, त्या आराखड्यांच्या उदाहरणापैकी हा आहे शोधात्मक आराखडा. म्हणजे एखाद्या दवाखान्यामध्ये डॉक्टरकडे एखादा पेशंट किंवा रोगी गेला, तर हा रोगी गेल्यानंतर सांगतो की डॉक्टर त्याला पहिले विचारतात की तुला काय त्रास होतोय? तो म्हणतो की मला शरीर दुखतंय किंवा डोकं दुखतंय किंवा जे काही त्याचे विकार आहेत, आजार आहेत, ते आजार तो सांगतो. आणि मग डॉक्टर काय करतो की सगळं त्याचं ऐकून घेतो आणि ऐकून घेतल्यानंतर एक प्रकारे आपल्या मनामध्येच निर्णय घेतो, की आता याला नेमकं कोणतं औषध द्यावं लागेल. तर अशा प्रकारे सुद्धा जे आहे ते त्याला आपण म्हटलंय शोधात्मक म्हणजे शोध घेणे एक प्रकारचा, की नेमकं या व्यक्तीला काय झालं असेल. तर हे एक शोधात्मक उदाहरण आहे. त्याला आपण शोधात्मक आराखडा असं म्हटलं आहे. नंतर बघा, प्रयोगात्मक आराखडा ही पद्धती खालीलपैकी कोणी विकसित केलेली आहे? तर प्रयोगात्मक आराखडा ही जी पद्धती आहे, ही जे.एस. मिल यांनी विकसित केलेली.
जे.एस. मिल जे आहेत ना ते जे शास्त्रीय अर्थतज्ञ आहेत, या शास्त्रीय अर्थतज्ञामधले शेवटचे अनुयायी आहेत. मग जो शास्त्रीय परिकल्पना आहे ती संपली. जो शास्त्रीय वाद आहे, दृष्टिकोन आहे, शास्त्रीय दृष्टिकोन किंवा शास्त्रीय परंपरा जी आहे ती संपलेली आहे. तर जे.एस. मिलने हे प्रयोगात्मक आराखडा पद्धती मांडलेली आहे. याचं उत्तर काय राहील? जे.एस. मिल या ठिकाणी उत्तर राहील. पहिलं ऑप्शन या ठिकाणी उत्तर. नंतर बघा अ, नंतर आहे बघा, संशोधन आराखड्याची गरज आहे. का गरज आहे? कारण संशोधन आराखड्यामुळे कमीत कमी वेळात समस्या सोडवता येतात. हो, बरोबर आहे. संशोधन प्रकल्प हा संशोधन आराखड्यावर आधारित असतो. तिसरं ऑप्शन आहे अ आणि ब दोन्ही आणि चौथं आहे वरीलपैकी नाही. तर संशोधन आराखडा का गरज आहे? तर त्या गरजेमागचं कारण कोणतं आहे? तर त्यामुळे आपल्याला जो कमीत कमी वेळ आहे, त्या वेळामध्ये आपलं जे काम आहे, संशोधन कार्य आहे, ते आपण करू शकतो. नंतर संशोधन प्रकल्प हा संशोधन आराखड्यावर आधारित असतो. हो. जो संशोधनाचा प्रकल्प आहे आपण हाती घेतलेला तो प्रकल्पसुद्धा संशोधनाच्या आराखड्यावर आधारित असतो. म्हणून या ठिकाणी अ आणि ब हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. नंतर बघा, अर्थशास्त्रीय संशोधनाच्या खालीलपैकी कोणत्या मर्यादा आहेत? जे आपलं अर्थशास्त्रीय संशोधन आहे, त्याच्या कोणत्या मर्यादा आहेत? तर पहिला मर्यादा आहे बघा, व्यक्तिगत स्वार्थ आहे. नंतर नैतिक पक्षपात आहे. नंतर आहे परंपरांचा प्रभाव आहे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये या सगळ्या ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा सगळ्या अंतर्भूत आहेत. व्यक्तिगत स्वार्थ पण आहे, नैतिक पक्षपात पण आहे आणि परंपरांचा प्रभाव पण आहेच. कारण की कोणताही अर्थतज्ञ आहे, जो सामाजिक शास्त्रज्ञ आहे, तो शास्त्रज्ञावरती पूर्वग्रहांचा अ, एक पूर्वग्रह असतो. म्हणजे आपली जी मानसिकता आहे, त्या मानसिकतेप्रमाणेच प्रत्येक व्यक्ती हा काम करत असतो. त्याच्यावरती परंपरांचा प्रभाव असतो, त्याच्या विचारांचा प्रभाव असतो. कधी-कधी व्यक्तिगत स्वार्थ पण त्याचा असू शकतो. असे अनेक अ, अ, जे मर्यादा आहेत, त्या अर्थशास्त्रीय म्हणा किंवा सामाजिक शास्त्रीय जेवढे काही सोशल सायन्सेस आहेत, त्या सगळ्यांमध्ये हे सगळे कॉमनच आहेत. जे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आहेतच. म्हणजे बरेचदा बघतो आपण इतिहासाची जी मांडणी केलेली आहे, ती हेतुपुरस्पर व्यक्तिस्वार्थापायी काही लोकांनी केलेली आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये बघा सबल्टन हिस्ट्री नावाची एक संकल्पना विकसित झालेली आहे. म्हणजे उपेक्षितांची हिस्ट्री जी की अ, अभिजात वर्ग आहे. त्या अभिजात वर्गाने ही हिस्ट्री आपल्या पायी ती दाबून टाकलेली होती. ती आता अलीकडच्या काळामध्ये बाहेर येत आहे. म्हणजे त्या ठिकाणी नैतिक पक्षपात किंवा व्यक्तिगत स्वार्थ ह्या सगळ्या मुद्द्यांचा अ, उहापोह होतो. तर अशा प्रकारे अर्थशास्त्रीय म्हणा किंवा समाजशास्त्रीय म्हणा या सगळ्यांमध्ये ही बाब असतेच. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती या विषयाची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे.